नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. इथे आधी मात्र प्रतीक्षांच्या मांडीवर डोकं ठेवून होता, एकदम हतबल. इतक्यात त्याच्या फोनची मेसेज टोन वाजली. ती टोन इतक्या जोरात वाजली की त्याची तंद्रीच भंगली. त्याने तो फोन हातात घेतला आणि चिडून आता तो फोन सायलेंट करणारच होता की त्या नोटिफिकेशनमध्ये युवीचं नाव पाहून तो जागीच थबकला. कारण तो युविकाच्या ID वरून आलेला मेल होता. पण जर युविका आत इमर्जन्सी वॉर्डमध्ये आहे तर मग तिच्या मेल ID वरून आत्ता मेल आलाच कसा, हा विचार त्याच्या मनात आला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तो मेल ओपन केला. पण त्या मेलमधली पहिली लाईन वाचूनच त्याचा हुंदका बाहेर पडला. डिअर माय लव्ह आदी. आता पुढे. लेटरची पहिली ओळ वाचूनच त्याला हुंदका बाहेर पडला आणि त्याने डोळे कच्च मिटले. पण लगेच डोळे उघडून तो ते लेटर वाचू लागला. डिअर माय लव्ह आदी. आदी, मला माहीत आहे तू माझ्यावर आता खूप रागावला आहेस आणि स्वाभाविकच आहे ते. मी खूप वाईट वागले तुझ्याशी. मला जेव्हा तुझ्या आणि आईमध्ये कोणी एक निवडायची वेळ आली तेव्हा मी माझ्या आईला निवडलं. खूप वाईट आहे ना रे मी. आय एम सॉरी. मला माहीत आहे, फक्त सॉरी म्हणून काहीच फायदा नाही आहे. मी जे पण तुझ्यासोबत वागली आहे त्यासाठी सॉरी म्हणणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. हा फक्त एक छोटासा शब्द आहे ज्यामुळे मी जे काही तुझ्यासोबत वागले त्याचं समर्थन नाही होऊ शकत. पण त्यामागे पण काही कारणं आहेत आदी. मी फक्त 5 वर्षांची होते आणि मीहू 2 वर्षांची. तेव्हाच आमचे बाबा आम्हाला सोडून दुसऱ्या बाईसोबत निघून गेले. त्यावेळेस माझ्या आईची काय परिस्थिती झाली असेल तू विचार पण करू शकत नाहीस. ऐन तारुण्यात 2-2 मुली पदरात टाकून आमचे बाबा माझ्या आईला एकटं करून गेले. तिने काय करावं? ती तरुण होती, सुंदर होती. तिला वाटलं असतं तर ती पुन्हा लग्न करू शकली असती. पण तिने तिच्या घरच्यांचं ऐकलं नाही, कारण आम्ही दोघी नाहीतर पोरक्या झाल्या असत्या. फक्त आमच्यासाठी ती तिचं पूर्ण आयुष्य एकटीने जगली आणि आम्हा दोघींना चांगलं आयुष्य दिलं. ह्यामध्ये आत्तूने पण तिला खूप साथ दिली. ह्या इतक्या वर्षात कधीच आईने तिच्यासाठी काही मागितलं नाही. मग आज जेव्हा आई माझ्याकडून तिच्यासाठी काही मागत होती तर मी कसं नाही म्हणू शकत होते तिला आधी. मी खूप प्रयत्न केला अरे आपलं प्रेम तिला समजावून सांगण्याचा, पण तिने समजूनच घेतलं नाही. मी चिडले, रडले, हट्ट धरला, पण नाही, तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही त्याचा. कदाचित अक्षयच्या शब्दांचा जास्त प्रभाव होता तिच्यावर. मी कोलमडून गेले, तरी जिद्द नाही सोडली. तुझ्याशीच लग्न करेन म्हणून जिद्दीला पेटले. पण जेव्हा तिने तिचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुटून गेले रे मी. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय सुद्धा. शेवटी मग मी पण हार पत्करली आणि तिचा निर्णय मान्य केला. मला माहीत आहे अक्षय खूप वाईट आहे. तू मला नेहमी सांगत आला आहेस की तो किती नीच आहे. पण आता तर त्याने त्याची नीचपणाची पातळीच गाठली होती. डान्सच्या बहाण्याने तो माझ्या शरीराला कुठेही स्पर्श करत होता, जो मला अजिबात सहन होत नव्हता आधी. आणि लग्नाच्या रात्रीबद्दल खूप विचित्रपणे बोलत होता तो माझ्याशी. मला त्याचा घाणेरडा स्पर्श सहन होत नाही. मला स्पर्श करण्याचा अधिकार मी फक्त तुलाच दिला आहे आधी. तूच माझ्यावर अधिराज्य गाजवू शकतोस, बाकी कोणीच नाही. तुला आठवतंय रात्री मी तुझ्या रूममध्ये आले होते आणि माझ्याशी एकरूप होण्यासाठी तुला विनवत होते? ते ह्यासाठीच, कारण इथल्या जगातून पुढच्या प्रवासाला जाताना मला तुझ्यात स्वतःला सामावून घ्यायचं होतं आधी. तुझ्या खूप जवळ यायचं होतं, तुझ्यावर खूप प्रेम करायचं होतं आणि तुझ्याकडूनही माझ्यावर प्रेमाची परसाद करून घ्यायची होती, शेवटची, जेणेकरून तुझा स्पर्श माझ्या शरीराला झाला असता आणि माझ्या शरीरावर तुझी छाप आणि गंध उतरला असता, जो मला माझ्या पुढच्या प्रवासासाठी माझ्यासोबत राहिला असता. पण ते पण अपूर्ण राहिलं, कारण तू मला साफ नकार दिला त्यासाठी. भले मी आईला दिलेल्या वचनाखातीर तुला दुखावले, पण नाही रे, मी तुला माझ्या हृदयातून काढू शकलेच नाही. मला वाटलं आईच्या मनासारखं व्हावं, तिला जे वाटतंय त्याप्रमाणे मी अक्षयशी लग्न करावं.
मी खूप प्रयत्न केला तिच्या खुशीसाठी सगळं स्वीकारण्याचा. अक्षय कितीही नालायक असला तरी फक्त तिला बरं वाटतंय म्हणून त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग माझ्या आयुष्याची माती झाली तरी चालेल, पण तिला आनंद होतोय मग बास. फक्त तिच्या सुखासाठी, तिच्या आनंदासाठी. पण मी हे विसरत होते की तू फक्त माझं प्रेम नाही तर माझं आयुष्य आहेस. तुझ्याशिवाय आयुष्य कशी जगणार होते मी? मी स्वतःला तुझ्याशिवाय इमॅजिनच करू शकत नाही आधी. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे आधी. आणि म्हणूनच कदाचित खूप प्रयत्न करूनसुद्धा मी तुला माझ्या हृदयातून बाहेर नाही काढू शकले. तूसुद्धा मयुरीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला माहीत आहे तू मुद्दामच तो निर्णय घेतला. फक्त मला दाखवण्यासाठी तू तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एवढं न कळण्या इतपत मी मूर्ख नाही आहे. माझा सडू मला सोडून दुसरा कोणाचाच होणार नाही ह्याची मला 100 काय 1000% खात्री आहे. तू माझा सडू आहेस आणि माझाच आहेस. आधी 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 आय लव्ह यू. आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट डिअर. आता कसं सांगू रे मी तुला की माझं तुझ्यावर किती जास्त प्रेम आहे. मी जितक्यांदा श्वास घेते ना तितक्यांदा तुला आठवते. तू माझ्या श्वासात आहेस. ना दिवस ना रात्र, ना दुपार ना संध्याकाळ, वेळ काळ काही नसते रे माझी तुला आठवण्याची. माझ्या क्षणाक्षणात तूच आहेस. माझ्या नसानसात तू भिनलाय. हे इतके दिवस तुझ्याशिवाय मी कशी जगते ना ते फक्त माझं मलाच माहीत आहे. खूप प्रयत्नानंतरही मी हरले. आपल्या प्रेमापुढे हरले. खूप त्रास होतोय मला सगळ्या गोष्टींचा. मला अक्षयसोबत लग्न नाही करायचं आहे आधी. मला फक्त तू हवा आहेस. पण कदाचित ह्या जन्मात ते शक्य नाही, कारण मी स्वतःला आणि आईला दोघींनाही एकत्र खुश नाही ठेवू शकत. आणि म्हणूनच मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे जो काही त्रास मला होतोय तो कायमचा संपेल. ह्या त्रासातून एकदाच सुटण्याचा हा प्रयत्न आहे माझा. तुला हे लेटर मिळेपर्यंत मी ह्या जगात नसेल अरे. मला माहीत आहे मी खूप चुकले, पण मला माफ कर आधी. एकदा शेवटचं माफ कर. मी तुझी गुन्हेगार आहे. मी आत्ताही फक्त स्वतःचाच विचार करत आहे. मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. खूप जास्त. किंबहुना माझ्यापेक्षा पण जास्त प्रेम आहे. पण आत्ताही मी सेल्फिश बनते. माझ्यानंतर तू स्वतःला कसा सावरेल ह्याचा विचार करत नाही आहे. फक्त स्वतःच्या त्रासाचा विचार करते. पण मी काय करू आधी? मला नाही सहन होत आहे हा त्रास. आपल्या प्रेमाला समजून घेणारं कोणीच नाही आहे इथे. माझ्या आईने पण माझी साथ नाही दिली, तर मग जगाकडून मी अजून काय अपेक्षा करणार होते? माझ्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नाही, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागतोय. चल, जास्त वेळ नाही घेणार तुझा. स्वतःची काळजी घे. जमलंच तर मला माफ कर. आय एम सॉरी. आणि एक लक्षात ठेव, मी दुसऱ्या जगात कुठेही असले तरी माझं प्रेम फक्त तुझ्यावरच राहील. आय लव्ह यू. आय लव्ह यू. गुड बाय आधी. तुझी आणि फक्त तुझीच स्वीटी. ते लेटर त्याने वाचलं आणि तसाच धापकन खाली बसून पडला तो. तसं पटकन रियाज त्याच्या जवळ आला. युवी. त्याने जोरातच तिला साथ घातली. आधी आधी काय झालं? सावर स्वतःला. रियांश त्याला सावरत बोलला, कारण त्याला कळतच नव्हतं की अचानक त्याला काय झालं असेल. आधी मात्र आता रियांशच्या खुशीत शिरला आणि ओक्साबोक्शी रडू लागला. आजी, प्रतीक्षा, मिहू, परी, सुमनताई सगळ्याजणी आधीकडे काळजीने पाहू लागल्या. आधी. रियांश बोलतच होता की त्याला आधीच्या हातातून निसटून खाली पडलेला फोन दिसला आणि त्यावरचा तो युविकाचा मेल. रियांशने पटकन तो फोन उचलला आणि परीकडे दिला आणि तो आधीला सावरू लागला. इथे परीने तो फोन हातात घेतला आणि तो मेल वाचला. तशा पुन्हा तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. तिने थरथरत्या हाताने तो फोन मिहिकाकडे दिला. तसा मिहू आणि सुमनताईंनी दोघींनी तो मेल वाचला. पण तो मेल वाचूनच सुमनताईंना खूप मोठा धक्का बसला. त्यांनी तोंडाला पदर लावला आणि हमसून हमसून रडू लागल्या त्या. कारण एव्हाना त्यांना कळलं होतं की फक्त आणि फक्त त्यांच्या हट्टामुळे आज युविका मरणाच्या दारात होती. आधी शांत हो बाळा, वाटेल युवीला बरं. प्रतीक्षा त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याला गोंजारत बोलल्या. मी कसा शांत होऊ मॉम? तू पाहिलंस युवीने लेटरमध्ये काय लिहिलंय? किती सहन केलं तिने आणि मी काहीच करू शकलो नाही. आणि डॉक्टर काय बोलले माहीत आहे ना? युविकाने जे पॉयझन घेतलंय ते खूप घातक आहे आणि ती तर पूर्ण बाटली प्यायली. तिला काही होणार नाही ना मॉम? मला खूप भीती वाटते.
मला माझी युवी हवी आहे परत. तिला काही झालं तर मी पण नाही जगू शकणार. तो खूपच आर्ततेने बोलला तसे प्रतीक्षांच्या मात्र काळजात धस्स झालं. असं अभद्र नको बोलूस आधी. काही नाही होणार युवीला. देवावर विश्वास ठेव. प्रतीक्षा त्याला छातीशी कवटाळून बोलल्या, कारण तो मरणाच्या गोष्टी करत होता ज्यामुळे अस्वस्थ झाल्या होत्या त्या. पण त्याच्या मॉमच्या तोंडून देवाचं नाव ऐकून आधीच्या मात्र डोळ्यात चमक आली. त्याला काहीतरी आठवलं. युवी, काय झालं? इथे का गाडी थांबवायला सांगितलीस तू? आधीने चिडचिड करत विचारला. आधीच त्यांना घरी जायला उशीर झाला होता त्यामुळे चिडला होता तो. चिडू नको ना. तुला माहिती आहे का, तू चिडलास ना की अजूनच क्यूट दिसतोस. ती त्याचे काल ओढत बोलली. झालं? आता सांगशील गाडी का थांबवायला सांगितली? अगं उशीर होईल आपल्याला घरी पोहोचायला. तो त्रासिक चेहरा करून बोलला. पण तरी तिच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल होती. जास्त वेळ नाही लागणार. चल, ती बोलली आणि गाडीतून खाली उतरली सुद्धा. अगं पण, तो बोलतच होता पण ती खाली उतरली सुद्धा होती. तशी त्याने नकारार्थी मान हलवली आणि तो सुद्धा गाडीतून खाली उतरला. ते बघ. तिने त्याला समोर बोट करून दाखवलं तसं त्याने समोर पाहिलं तर तिथे एक मंदिर होतं. तू आता मंदिरात जाणार आहेस? त्याने विचारलं. फक्त मी नाही, आपण दोघे जाणार आहोत. ती बोलली तसे त्याने डोळे फिरवले. मी नाही हां, तुला जायचंय तर तू जा, मी गाडीत जाऊन बसतो. तो खांदे उडवत बोलला तसे तिने त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं. मला काही ऐकायचे नाही आहे. चुपचाप माझ्यासोबत चालायचं, कळलं ना? ती बोलली आणि त्याला ओढतच त्या मंदिरात घेऊन गेली. आधी तर तो वैतागला तिच्यावर, पण जसे ते मंदिरात गेले त्याला एकदम प्रसन्न वाटू लागलं, कारण तिथे खूप सारी शांतता होती. समोर गणपती बाप्पाची भली मोठी मूर्ती होती, जी खूपच सुंदर होती. अगदी बोलक्या डोळ्यांनी बाप्पा आपल्याकडेच पाहतोय असा भास होत होता. हात जोड. तो कधीपासून त्या मूर्तीकडे एकटक पाहत उभा होता, म्हणून तिने त्याला सांगितलं तसे त्याने त्याचे हात जोडले. तिने पण हात जोडले होते आणि ती डोळे मिटून बाप्पाकडे प्रार्थना करू लागली. बाप्पा, तू नेहमी माझी साथ दिली आहेस. मला जे हवं नको ते सगळं पाहिलं आहे. पण आता मी तुझ्याकडे माझं आयुष्य मागणार आहे. हो, माझा आदी. त्याला माझ्या आयुष्यात कायमचं राहू दे. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. खूप खूप प्रयत्नानंतर मी माझं त्याच्यावरचं प्रेम कबूल केलं आहे. पण आता काही संकट नको. तुझा आशीर्वाद आम्हा दोघांवर नेहमी असू दे. बास, एवढंच मागेन मी तुझ्याजवळ. प्लीज बाप्पा, ती मनातच बोलली. तो मात्र नुसता हात जोडून उभा होता आणि तिच्याकडे पाहत होता. तिची प्रार्थना झाली होती आणि तिने डोळे उघडले तर तो तिच्याचकडे पाहत होता. आधी बाप्पाकडे बघ आणि काहीतरी माग तुझ्यासाठी, ती हळूच बोलली. काय मागू? असं मागितल्यावर मिळेल? त्याने प्रश्नार्थक तिला विचारलं तसे तिने डोळे फिरवले. आधी, माझा बाप्पा आहे तो, लाडका बाप्पा. तू मागून तर बघ. आजपर्यंत त्याने मला सगळं दिलं आहे. मी जे जे मागितलं आहे ते सगळं. आणि आज मी आपल्या नात्यासाठी आशीर्वाद मागितला आहे त्याच्याजवळ. तो सगळं नीट करेल बघ. तो सगळ्यांना जे हवं असते ते सर्व देतो. तुलाही देईल बघ. तू एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून मनाने माग त्याच्याकडे. तो देईल बघ तुला जे हवं ते. नाराज नाही करणार. ती हसून बोलली. तसा तो गालात हसला आणि बाप्पाकडे पाहून प्रार्थना करू लागला. देवा, ही जी माझी स्वीटी आहे ना, तिने आत्ता जे काही मागितलंय ते तिला मिळू दे. तो बोलला आणि नमस्कार केला त्याने. मॉम, इथे कुठेतरी मंदिर असेल ना? आधीने सगळीकडे नजर फिरवत विचारलं. हो, त्या तिथे कॉरिडॉरच्या एंट्रन्सला मंदिर आहे, समोर रिसेप्शनवर बसलेल्या नर्सने सांगितलं. तसा तो उठला आणि त्याने त्या दिशेने धाव घेतली. तसे सगळेजण काळजीने त्याच्याकडे पाहू लागले. मी बघतो आंटी, रियांश बोलला आणि त्याच्या पाठी गेला. सुमनताई पण आधीची केविलवाणी धडपड पाहत होते. आधी आता तिथे आला होता जिथे छोटंसं मंदिर होतं आणि त्यात गणपती बाप्पाची मूर्ती होती. त्या मूर्तीकडे तो एकटक पाहू लागला. बाप्पा, बाप्पाच म्हणते ना ती तुला? तिचा तर खूप जास्त विश्वास आहे तुझ्यावर. तिने जे जे तुझ्याजवळ मागितलं ते सर्वच दिलंय तू तिला, असं म्हणाली होती ती मला. मग आत्ता जे तिला हवं होतं ते का तिला दिलं नाहीस तू? का फसवलं तिला? तिने मला मागितलं होतं ना तुझ्याकडे. मग का नाही तिच्या मनासारखं घडू दिलं? आणि का तिला हे पाऊल उचलायला भाग पाडलंस? का? तू खरंच देव आहेस ना, की फक्त एक मातीची मूर्ती? लोक मूर्ख आहेत म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवतात, पण तू मात्र तुला जे हवं तेच करतोस.
किती जास्त विश्वासाने तिने तुला आमचं नातं सांगितलं होतं. आमचं नातं पुढे जाण्यासाठी तुझा आशीर्वाद घेतला होता तिने, पण तू फसवलंस तिला. तू देव नाहीच आहे, फक्त एक दगडाची मूर्ती आहे. बास, मला काही माहीत नाही. तिचा विश्वास आहे ना तुझ्यावर, मग तिच्यासाठी तरी ऐक माझी प्रार्थना. प्लीज माझ्या युवीला बरं कर, तिच्यावरचं संकट निघून जाऊ दे, प्लीज. आधी रडवेल्या शब्दांनी बोलला, पण रियांशने त्याला मिठीत घेतलं. आधी बास, नको जास्त त्रास करून घेऊ स्वतःला, रियांश बोलला. बघ ना रियांश, हा दगडाचा देव आहे, हा काही करू शकणार नाही. माझी युवी उगाच माझा बाप्पा, माझा लाडका बाप्पा म्हणून ह्याच्यावर विश्वास ठेवून होती, पण ह्याच्याने काहीच होणार नाही. आधी रडून बोलला आणि त्याने एकदा चिडून त्या बाप्पाच्या मूर्तीकडे पाहिलं, तर खरंच जणू बाप्पा हसून त्याच्याचकडे पाहत असल्याचा भास त्याला झाला आणि तो आश्चर्यचकित झाला. आणि त्यातून तो सावरतो न सावरतो तोच बाप्पाच्या हातात असलेलं ते लाल जास्वंदीचं फूल खाली पडलं. आधीने एकदा त्या फुलाकडे पाहिलं तर एकदा बाप्पाकडे, तर पुन्हा त्याला बाप्पा त्याच्याचकडे पाहून हसताना दिसला. तसा मात्र तो गोंधळून गेला. इतक्यात आधी आधी समोरून परी धावत धापा टाकत आली होती. काय झालं परी? आधीने थरथरत्या शब्दांनी विचारलं. आधी डॉक्टर बोलले युवी युवी. परी बोलता बोलता थांबली, तसा आधीचा जीव कळेशी आला. काय बोलले डॉक्टर? आधीने थरथरत्या शब्दांनी विचारलं. आधी, युवी, आपली युवी, शी इज आउट ऑफ डेंजर नाव. परी हसून बोलली तसे आधीने समाधानाने डोळे कच्च मिटले आणि छातीवर हात ठेवला. त्याने वळून आता बाप्पाकडे हसून पाहिलं. थँक्यू सो मच. तो भरल्या डोळ्यांनी बाप्पाकडे पाहून बोलला आणि मनोभावे हात जोडले त्याने. ते बाप्पाने दिलेलं फूल घेऊन त्याने डायरेक्ट युवीजवळ धाव घेतली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.